नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तर कशा आहे सगळे बघा, ही रडायला लागली. तिथेच बस घरीच बस, तिथेच बस. चावू दे मच्छर, तुला एवढी मच्छर चावते. म्हटलं चला दिवसभर का टाईम भेटला नाही म्हणून म्हटलं आता एक ब्लॉग बनवावा. तर काही लोकांनी खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे, वाईट लोकांनी भाडकाव. तुझ्या आई बहिणीला तू धंदा बसवलंस का रे नालायका, असल्या कमेंट करतेस. तर आणि मला म्हणते धंदा खोललायस का, तू धंदा खोललायस का भाडकाव साल्या, माधवच्या साला. नीट कमेंट कर, स्वतःची आई नीट जाऊ, समजलंस ना. आम्ही काय खातो, आमच्या कष्टाने खातो, तुझ्यासारखं नाही. तुझ्यासारखं तेवढंच काम नाही आहे आम्हाला, तेवढेच धंदे करायला, समजलं ना. तू जसं दुसऱ्यांचं असं वाईट चित्तोस ना, आणि तुला तेवढंच धंद्यात उठल्या सुटल्या तेवढंच कमेंट करायचं धंद्यात, तेवढं आम्हाला तेवढेच धंदे नाही आहेत. आम्हाला त्याच्या विरुद्ध काहीतरी कामं आहेत, समजलं ना. उठला सुटला तुझेच नाटकं घ्यायला तेवढी रिकामी नाही मी. तर नीट कमेंट कर, समजलं ना. धंदा खोलायचं एवढे हाऊसच आहे ना, तर तुझ्या आई बहिणीला धंद्यावर बसव तिथं. काय मित्रांनो, माझ्या भावानं माझ्या बहिणीनं खूप वाईट लोकांनी त्रास दिला. मी आता आईकडे आलेले आहे बघा, आणि मला व्हिडिओ करता येत नाही कारण की कसं चांगलं वाटत नाहीत मला बघा. कामासाठी काम म्हणजे आता काम काढलेलं आहे बघा, सगळं तुम्ही बघू शकता. हे बघा, हे घर आहे, आणि हे बघा इथं आता हे चर खोदलं आहे, माती काढलेली आहे, आणि इथं सभामंडप घालायचं आहे. सभामंडप झाल्यानंतर बघा हे पाणी वगैरे आतमध्ये जाईल ना घरातून, म्हणून ते छोटंसं सपार काढलं आहे, आणि पाणी आतमध्ये जाईल म्हणून सभामंडप काढणार आहे. आणि त्याच्यानंतर जांभा आणला आहे बघा ते सभामंडपसाठी, साईडने कट्टा मारायसाठी. आणि वाळू आणून ठेवले तिकडे पलीकडे. खडी पण मला खडी दाखवते, वाळू आणि खडी आणले. सिमेंट, आता सिमेंटचं पोते बांधले. तर पिलू तिथं बसली आता, आणि इकडे देवपूजा बत्ती दाखवते, देवाची पूजा करते बघा, देवाची पूजा करायला लागली होती. आणि तुम्हाला दाखवते इकडं वाळू आणलेली, वाळू पण आहे इथं बघू शकता तुम्ही, कारण की आतून प्लास्टर करायचं आहे बघा. सॉरी, खडी टाकली आहे इकडे, वाळू टाकलेली आहे, जांभा आहे, आणि तिथं आतमध्ये बघू शकता पत्रा टाकलेला आहे. इथलं दिसतंय तुम्हाला व्हाईट कलरचा पत्रा. तर मी इथे आले मेन म्हणजे काम नाही, कामासाठी आली आहे इथं. मी कामासाठी आले म्हणजे मग चांगलं प्लॅस्टर वगैरे करायचं घरचं, थोडेफार मदतीसाठी मी आली आहे. त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवता येत नाही, काही नाही. आणि या भाडकावांची असल्या वाईट कमेंट सगळ्या ह्याच्यामध्ये. तर आम्हाला काही तेवढीच कामं नाही, तेवढं लक्षात ठेवा, समजलं ना. परवा पण कालच सिमेंटची गाडी आली होती, भाऊ गेला नव्हता कंपनीमध्ये. सिमेंटची गाडी आली होती, 35-40 पोती सिमेंट आणले. तुम्हाला सिमेंट पण दाखवते, काही आतमध्ये सिमेंट आणलेलं आहे बरं का. आणि पाणी बघा किती साचलं आहे, इथं खड्डा मारलेला आहे ना, पाणी बघू शकता. किती पाऊस लागला, खूप पाऊस लागला, बघू शकता केवढा पाऊस लागला आहे. आज 2-3 दिवस झाले पाऊस चालू आहे बरं का. आणि आज किती, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, मी आईकडे आहे, मला व्हिडिओ टाकता येत नाही, काही नाही, आणि मला वाईट बोलता येत नाही मेन म्हणजे. नाहीतर मी आपल्या घरी कसं, आपल्या घर असलं की आपल्या घरी आपण बोलू शकतो. कालच एक भाडकाव म्हटला, आता चान्स घ्या वाईट बोलण्याचं बरं का, वाईट शब्द बोलण्याचा चान्स घ्या, आता ती बोलू शकणार नाही आईच्या समोर असल्या घाणघाण शब्द. तर मी कुणाला घाबरत नाही, लक्षात ठेवा. मला जर वाईट कमेंट आली ना, मी तिथल्या इथं नागडं करून मारून टाकेन, लक्षात ठेवा. माझ्या नादाला लागू नका कोणी, मी आधीच सांगते. मी कुणाला घाबरत नाही, काही चोरीमारी नाही करायची मला घाबरायला. तर सगळ्यांनी चान्स मारून घ्या, बोलून घ्या. वाईट काय बोलायचं, आता ही काय बोलणार नाही जास्त वाईट. भाडखाव, तुझ्या घरात तेच वागतोस का रे, तेच करतोस का, तुझ्या आई बहिणीला तेच बोलतोस का. हां, इज्जत करता येत नाही तर कशाला बोलताय. समोरच्याला इज्जत देता येत नाही ना, तर आपण जास्त शांतपणा करू नये माणसाला, समजलं ना. हां, मी कुठले तुमच्यावर बोलायला पण मला इंटरेस्ट नाही, समजा. माझं इथं कामं एवढे, आमची इथे एवढी कामं पडले, त्याच्यातून आम्हाला व्हिडिओ पण बनवता येत नाही, एवढी कामं आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2 मिनटं पण शांत बसता येत नाही बघा. मी आत्ता सगळं आवडलं, मुलांना वगैरे हे केलं आहे, आंघोळ्या वगैरे घातलं त्यांना, आणि म्हटलं चला आता म्हटलं एक ब्लॉग टाकावं छोटासा, म्हणून ब्लॉग टाकायला घेतलं. तर पिलू पण तिथं बसली आहे, स्वयंपाक वगैरे केलं, आणि म्हटलं चला आता म्हटलं एक छोटासा ब्लॉग टाकूया. लय मला भाडकाव त्रास द्यायला लागले, त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ टाकावंच म्हटलं असल्यांच्या नालायकांच्या ह्याचा. किती पण त्रास द्यावा सांगा फक्त. हां, हे बघा इथे बॅलर पण भरून ठेवलं आहे, पाणी जर नाही तर मग बॅलरचं पण भरून ठेवलं आहे बघा ह्याचं. आणि तुम्हाला माहिती आहे किती कामं असतं. आई माझी एकटीच आहे, 10 वाजता सकाळी 8 वाजता तो संध्याकाळी 9-10 वाजता घरी येतो तिथून.
आणि गावा ठिकाणी मिळाल्या किंवा आईकडे मिळाले की व्हिडिओ वगैरे म्हणजे लाईव्ह वगैरे मला जास्त घेता येत नाही, काम वगैरे असं त्यामुळे त्याच्यातून जमत नाही लाईव्ह वगैरे घ्यायला. हां